काहींना पक्षात येण्याआधीच आरक्षण हवं असतं, पण जरा कुठे खुट्ट झालं की आरक्षण मिळालं तरी लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात. उद्धव ठाकरेंची बंडखोरी करणाऱ्यांवर टीका. मागे मी रेल्वेच्या कार्यक्रमाला 2 वेळा आलो होतो, आजही परत आलोय. मी पुन्हा येईन असं नाही म्हणणार, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. कोर्टाला देखील आश्चर्य वाटलं की 6 वाजेनंतर 75 लाख मतदान कसं झालं. 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानावर कोर्टानं उत्तर मागितल्यानं रोहित पवारांची प्रतिक्रिया. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग. रूम नंबर 313 ला पहाटे 5च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलांकडून आगीवर नियंत्रण. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. सकाळी सर्किट हाऊसला विविध बैठका घेण्याची शक्यता. मुंबई पालिका ही सर्वात श्रीमंत होती, ती आता राहिली नाही. मुंबई महापालिकेवर इतकी देणी करून ठेवली आहेत की ती चुकवायला पुढची 23 वर्ष लागणार, उद्धव ठाकरेंचा घणाघात. ठाकरेंच्या वाशिम आणि परभणी जिल्हा प्रमुखांचा पक्षाला रामराम. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश. करुणा मुंडेंना कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. करुणा मुंडेंचा मुलगा सिशू मुंडेची माहिती. माझी आई काही ना काही बहाणे बनवत राहते. माझ्या आईनं गृहकर्ज सुद्धा फेडलं नाहीये. सिशू मुंडेंची पोस्ट. कोर्टानं करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत असं कुठं म्हटलं ते दाखवा. गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानी यांना सवाल. एखाद्याच्या कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार दमानी यांना कुणी दिला, सदावर्तेंचा सवाल. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी जातील याच्याशी तुमचं काय देणं घेणं. मुख्यमंत्र्यांच्या लेकीची 10वीची परीक्षा झाल्यावर मुख्यमंत्री वर्षावर जाणार. अजित पवारांकडून संजय राऊतांचा समाचार. अकोल्यातील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रात मूलभूत सुविधा नसल्याचा आमदार अमोल मिटकरींचा दावा. स्टिंग ऑपरेशन करत केली पोलखोल. अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वी फोन केल्याची छगन भुजबळ यांची माहिती. उशिरा फोन केल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. अजित पवार नसते तर शिवसेनेचेही 100 आमदार निवडून आले असते. मंत्री गुलाबराव पाटलांचे वक्तव्य. 80 जागा लढवून 60 जागा निवडून आल्या. संजय राऊतांनी संपवलेली शिवसेना शिंदेंनी वाचवली. गुलाबराव पाटलांची राऊतांवर टीका. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातात AK-47 घेत अनेकांवर निशाणा. महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू. अजितदादांचं मिश्किल वक्तव्य. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तसंच सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शिंदेंकडून पुनरुच्चार. लाडकी बहीण योजना विरोधकांच्या नेहमी पोटात दुखणारी आणि डोळ्यात खुपणारी ठरली आहे. भाजप नेते केशव उपाध्येंचा टोला. तर कुणीही कितीही खोटा प्रचार केला तरी योजना सुरूच राहणार, केशव उपाध्येंचं वक्तव्य. रायगडच्या अलिबागमध्ये रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं दुसरं आंदोलन नागपूर मुख्यालयात 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी. अधिवेशनाला 120 तालुक्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी हजर राहणार. ऐतिहासिक वाघनखं नागपूरकरांना आजपासून पाहता येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन. प्रदर्शनात ऐतिहासिक वाघनखं लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जातील. पुण्यात GBSच्या 3 नव्या रुग्णांची नोंद. एकूण रुग्ण संख्या 173 वर. अत्याधुनिक कवच 4.0 प्रणाली राबवून मुंबईत लोकलच्या 300 फेऱ्या वाढवण्यात येणार. 2 लोकलमधील अंतर 2.5 मिनिटावर आणून लोकल फेऱ्या वाढवल्या जाणार. रेल्वे मंत्र्यांचा दावा. ट्रकच्या भाड्यात 4% वाढ. हिवाळी फळे आणि भाज्या वाढल्यामुळे देशातील प्रमुख मार्गावरील ट्रकच्या भाड्यात 4% वाढ. मासिक आधारावर माल वाहतूक वाहनांच्या विक्रीत 41% वाढ. राज्यातील खासगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी RTE अंतर्गत 10 फेब्रुवारीला सोडत. यंदा 10,09,000 जागांसाठी 3,05,000 अर्ज. 10वी-12वी परीक्षेसाठी मुंबई पोलिसांची आचारसंहिता. 871 परीक्षा केंद्रांवर आचारसंहिता लागू. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात इंटरनेट सेवा, ध्वनिक्षेपकासह अन्य काही मुद्द्यांवर मनाई आदेश जारी.
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा आज पतधोरण जाहीर करणार. पतधोरण जाहीर करताना 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता. सरकार आयकराच्या नव्या विधेयकाला मंजुरी देणार. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता. भारताचे चांद्रयान 4 2027 मध्ये अवकाशात झेपावणार. चंद्रावरील खडकांचे नमुने या मोहिमेअंतर्गत पृथ्वीवर आणले जाणार. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची माहिती. सोन्याच्या दरात गेल्या 15 दिवसात 7,000 रुपयांची वाढ, तर गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 87,000 रुपयांच्या वर. कोकणातील प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी विशेष गाड्या. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 21 आणि 22 फेब्रुवारीला विशेष गाडी, 22 तारखेला यात्रा, 9 तारखेपासून खुलं होणार आरक्षण. पणन विभागांना सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. जोपर्यंत शेवटची खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू राहतील, असंही कोकाटेंनी स्पष्ट केलं. अमोल कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वे संदर्भात घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल न करण्याची केली मागणी. शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. शिव पाणंद आणि शेत रस्त्यांची कामं दर्जेदार करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. जत शहरामध्ये आज बंद आणि मोर्चाचं नियोजन. करजगी येथील बालिकेवर बलात्कार करून खून केलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व समाजाकडून बंद पाळला जाणार. आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती. पंढरपूरच्या वारीला युनेस्कोमध्ये स्थान देण्यात यावं. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांची मागणी. बारामतीतील भोर आणि राजगडमध्ये पर्यटनाला गती मिळावी यासाठी उपाययोजना करण्याची गरज. खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींकडे मागणी. महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं जामडो गावात पाणी टंचाई. पाणी मिळत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लावले घागरीचं तोरण. गोंदियातील मृत शिक्षकाला बोर्डानं दिलं परीक्षेचं काम. संबंधित शाळेनं माहिती देऊनही बोर्डानं दुर्लक्ष केलं. मिलिंद पंचभाई यांचा 6 महिन्यांपूर्वीच मृत्यू झालाय. ठाण्यातील वंदे मातरम संघ आयोजित माघी गणेशोत्सवाचं आयोजन. भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली उत्सवाला भेट. अक्षय शिंदेच्या आई अलका आणि वडील अण्णा शिंदे यांचा खटला मागे घेण्याचा निर्णय. आपल्यावर कुणाचा दबाव नाही, कोर्टात स्पष्टीकरण. तर न्यायमूर्तींकडून या मुद्द्यावर आज पुन्हा सुनावणी. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात आता भाजपची उडी. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींनी घेतली सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.